आपला पहिला प्रश्न आहे, उपराष्ट्रपती कोणत्या सभेचे अध्यक्ष असतात? ऑप्शन आहेत ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी विधान परिषद. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी राज्यसभा. आपला दुसरा प्रश्न आहे, पंतप्रधानांची नेमणूक कोण करतो? ए संसद, बी सर्वोच्च न्यायालय, सी राष्ट्रपती, डी राज्यसभा. आपलं योग्य आन्सर आहे सी राष्ट्रपती. आपला तिसरा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणा जबाबदार असते? ए राष्ट्रपती, बी राज्यसभा, सी लोकसभा, डी सर्वोच्च न्यायालय. आपलं योग्य आन्सर आहे सी लोकसभा. आपला चौथा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती? ऑप्शन आहेत ए 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी अमर्याद. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. आपला पाचवा प्रश्न आहे, लोकसभेतील कमाल सदस्य संख्या किती? ए 500, बी 520, सी 545, डी 550. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 545. आपला 6वा प्रश्न आहे, राज्यसभेतील कमाल सदस्य संख्या किती? ए 200, बी 230, सी 245, डी 250. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 245. आपला 7वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नेमतं? ए पंतप्रधान, बी संसद, सी राष्ट्रपती, डी राज्यपाल. आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. आपला 8वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण? ए न्यायमूर्ती रानडे, बी हरिलालजे कानैया, सी MC चागला, डी पाटणकर. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी हरिलालजे कानैया. आपला 9वा प्रश्न आहे, राज्यपालांची नेमणूक कोण करतो? ए मुख्यमंत्री, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी विधानसभा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. आपला 10वा प्रश्न आहे, राज्यव्यवस्थेला घटनात्मक दर्जा कधी मिळाला? ए 1990, बी 1991, सी 1992, डी 1993. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 1992.